डोंबिवली महानगरपालिका हद्दीमधील 65 इमारती प्रकरणी 2 वर्षापूर्वी सरकारनं या इमारतींबाबत काय पर्याय निघू शकतात आणि हे प्रकरण नेमकं काय आहे याची चौकशी करण्यासाठी एका 5 सदस्यीय समितीची घोषणा केली होती। एवढंच काय तर 5 जुलै 2023 या दिवशी या निमित्तानं या समितीमध्ये कोण कोण असतील यांची नावंही जाहीर करून तसा शासन निर्णय जारी केला। पण धक्कादायक म्हणजे ही समिती फक्त कागदावरच राहिली, कारण समिती स्थापन झाली पण समितीची गेल्या 2 वर्ष म्हणजेच समिती स्थापन झाल्यापासून एकही बैठक झाली नाही। या समितीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता रहिवासी करतायत। आपल्यासोबत साई गॅलेक्सी रहिवासी आहेत, पण त्यांना विचारूया, प्रणव, हा जीआर नक्कीच हा जीआर बघितला, हा जीआर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद आणू शकला असता, नक्कीच। पण या जीआरने आणि या जीआरमध्ये असलेल्या लोकांनी काहीच काम केलं नाही जेणेकरून तुमच्यावरती आज वेळ आली। म्हणजे हाच जर जीआर आपण पकडला तर हा आनंदाचा शिदा होता, पण हा आनंदाचा शिदा आता दुःखाचा शिदा झालाय। कारण ही जी 5 जणांची कमिटी होती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, त्या कमिटीचा अहवाल किंवा त्या कमिटीच्या बैठका होणं गरजेचं होत्या। त्या बैठका एक्झॅक्ट जागेवर जाऊन त्या इमारतीत जाऊन त्या इमारतीतल्या लोकांचा काय प्रश्न आहे किंवा इथे इमारतीत लोक किती राहतात, किती वॅकंट रूम आहेत किंवा कुठली इमारत लिगल किती आहे किंवा कुठल्या इमारतीवर हे किती आहे, आरक्षण किती आहे, याचा अहवाल या समितीने करायचा होता। म्हणूनच मी बोललो की हा आनंदाचा शिदा होता, हा आनंदाचा जीआर आला होता, पण हा आनंदाचा जीआर आज आमच्या दुःखाचं हे झालंय, दुःखाचं कारण झालंय। या जर समितीने जर हे केलं असतं, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला घेऊन या समितीने जर चौकशा केल्या असत्या, त्याच्यानंतर या चौकशीमध्ये हे असतील फर्जी डॉक्युमेंट बनवणार असतील, बिल्डर्स असतील किंवा जी काही भूमाफिया टीम जी बोलली जाते ही भूमाफिया जर टीम मागे त्याच्या मागे असते आणि यांची चौकशी करून केली असती तर हे झालं असतं। आता असं झालंय की या शासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःचं आपलं गुपित लपवण्यासाठी हे सगळ्या बैठका आहेत या म्हणजे ही जी कमिटी आहे ही कागदावरच राहिली आणि या कागदावर राहिल्यानंतर याचा सगळ्यात मोठा फटका हा आम्हाला 65 बिल्डिंगच्या नागरिकांना झालाय। काय सांगशील या समितीबद्दल? मुळात ह्या समितीमध्ये एक उद्देश होता, स्थापन करण्याचा उद्देश, बनावट कागदपत्रे तपासणीकरिता। आणि ही जी 65 बिल्डिंग जी चव्हाट्यावरती आलेत ह्यांचा मेन एक प्रॉब्लेमच होता की बनावट डॉक्युमेंट। आता बनावट डॉक्युमेंट बनवणारे पण तिथेच आहेत, कमिटी स्थापन करणारे पण तिथेच आहेत, त्या फ्रॉडमुळे जे कमिशन खाणारे पण तिथेच आहेत आणि आज सुखी पण तेच आहेत आणि भरडते 65 बिल्डिंगचे पब्लिक। ह्याच्यामध्ये आमचा दोष काय? व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अजित मांढरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईनवरून। अजित, जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा, जे लोक बेघर होणार आहेत त्याच्या मागे नेमकी काय कारणं आहेत, एवढ्या इमारती कशा काय उभ्या राहिल्या याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला आता समितीचं हे सगळं काळं बेरं समोर येताना दिसतंय, काय आहे या मागचं सगळं सत्य? खरं तर राज्य सरकारनं लोकांना दिलासा मिळावा यामधले जे दोषी आहेत, मग ते अधिकारी असतील, बिल्डर असतील किंवा भूमाफिया असतील, यांनी जी फसवणूक केलेली आहे यांना अटक व्हावी, यांच्यावर कारवाई व्हावी अशा करता ही सगळी समिती होती। पण समितीचा आता विषय असा येतो की समिती स्थापन केल्यानंतर 2 वर्षापासून या समितीची एकही बैठक झाली नाही। जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यानुसार जवळपास 6 ते 7 अधिकारी आहेत, यांनी फक्त एकमेकांना पत्रव्यवहार करून यावेळी बैठक घेऊया, तेव्हा बैठक घेऊया, या बैठकीला आता उपस्थित राहता येणार नाही, या कारणास्तव उपस्थित राहता येणार नाही अशी कारणं दिलेली आहेत। ही चालढकल नेमकी या अधिकाऱ्यांनी का केलेली आहे यामागची कारणं शोधून काढली पाहिजेत, कारण का जर या कारणांमध्ये काही आर्थिक गणित लपलेली असतील तर ती देखील समोर येतील असा आरोप जो आहे तो रहिवाशांनी केलेला आहे। या समितीची चौकशी लावावी असं आता रहिवासी म्हणतायत। जर या समितीने वेळीच अहवाल दिला असता तर यावरती तोडगा निघून आतापर्यंत या ज्या 65 इमारती आहेत त्यापैकी जवळपास 10 ते 12 इमारती तोडल्या गेलेल्या आहेत, काही इमारती डबल आहेत, म्हणजे त्यांचे रेरा नंबर जो डबल आहे, त्यामुळे 48 इमारती आता ज्या उरलेल्या आहेत यापैकी अनेक इमारतींना मोठा दिलासा मिळू शकला असता, इथले रहिवासी जे आहेत त्यांना मोठा दिलासा मिळू शकला असता, पण निष्क्रियता या सगळ्या प्रकरणामध्ये दिसते आणि या अधिकाऱ्यांनी हे सगळं प्रकरण जे आहे ते गांभीर्याने घेतलं नाही का, जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलं, हे यातून सगळं स्पष्ट होतंय। न्यूज 18 लोकमतने वारंवार प्रेक्षकांना हे सांगितलेलं आहे, रहिवाशांच्या बाजूनं न्यूज 18 लोकमत जे आहे ते उभं आहे, त्यांनी वारंवार सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय नेते, त्यानंतर अधिकारी, त्याचबरोबरीनं हे जे भूमाफिया आहेत यांची एक अभद्र युती आहे आणि या अभद्र युतीला
कुठेतरी स्वतःच्या आर्थिक हिताकरता, स्वतःच्या आर्थिक गणिताकरता या सर्वांनी जवळपास 6,500 जी लोक आहेत, नागरिक आहेत, रहिवासी आहेत, त्यांना बेघर करण्याचा बिडा उचललाय का, असंच एकंदर दिसतंय. अजूनही वेळ गेलेली नाहीये. काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही जेव्हा चर्चा केली तेव्हा त्यांचं म्हणणं आहे की ज्या समितीची स्थापना केली होती आणि त्याचा जो उद्देश होता, तो उद्देश जो आहे त्याची तपासणी ती ईओडब्ल्यू करते. पण आश्चर्य म्हणजे जानेवारीमध्ये नोटीस आल्या, जुलैमध्ये समिती स्थापन झाली आणि त्यानंतर ईओडब्ल्यू या प्रकरणात तपास करू लागली. पण सरकारला हे जाणून घ्यायचं होतं की यामध्ये नागरिकांचा दोष काय आहे आणि त्या दृष्टीनं सरकारने पुढे पावलं उचलायची होती. जे ईओडब्ल्यू आहे म्हणजे आर्थिक गुन्हे शाखा जी आहे याचा तपास करेलच, त्यामध्ये दोषींवरती कारवाई होईल. पण नागरिकांचं काय, त्यांना दिलासा कोण देणार, त्यांच्या बाजूने कोण उभं राहणार, त्यांना कोण पर्याय देणार. अनेक पर्याय याच्यामध्ये उपलब्ध आहेत पण त्या पर्यायावरती कोणीच बोलायला तयार नाहीयेत. नुकतंच 25 फेब्रुवारीला सरकारने एक नोटिफिकेशन काढली, त्यानुसार राज्यभरातील सर्व इमारती ज्या आहेत, अनधिकृत इमारती, त्या शोधून काढाव्यात आणि त्या निष्कासित कराव्यात, त्या इमारती पाडाव्यात, असे आदेश सरकारने दिलेले आहेत. मात्र त्यात राहणाऱ्या नागरिकांचं काय, त्यांनी सगळे त्यांच्या आयुष्याची कमाई लावली होती, त्यांनी पैसे भरलेत, लोन काढलेत, ते पैसे त्यांना कोण देणार. जे अधिकारी आहेत किंवा जे तिथले भूमाफी आहेत त्यांच्यावरती कारवाई होईलच, पण त्यांनी यांच्याकडून जे पैसे कमवलेत, त्यांना जी घरं विकून जे पैसे कमवलेत, ते पैसे त्यांना कसे मिळणार. यात अनेक पर्याय होते. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक पर्याय सुचवलाय, तो म्हणजे या अधिकाऱ्यांची आणि हे जे निश्चितच अजित, एकूणच आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा न्यूज 18 लोकमतनं या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला समितीने जर आपलं काम केलं असतं तर या शेकडो लोकांवर आज ही वेळ आली नसती, असं काहीसं कारण समोर येताना दिसतं. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.